15,000च्या ड्रोनसाठी 15 लाखांचं मिसाईल डागलं का? ऑपरेशन सिंदूरवरून काँग्रेसच्या वडेट्टीवारांचा सवाल. तर मूर्खांना उत्तर देत नाही म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फटकारलं. धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात आढळली 1,84,00,00,000ची रोकड. विधिमंडळ अंदाज समितीला दिलेल्या खोलीत रोकड आढळल्यानं खळबळ. अनिल गोटे यांनी केलेल्या आरोपांनंतर पंचनाम्यात आढळली रोकड. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष राजीनामा मंजुरीकरता आज बैठक. नवीन अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम 2 दिवसात घेण्याच्या हालचाली. राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज. मुंबईसह कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याची हवामान विभागाची माहिती. राज्यात पुण्यासह नाशिक, धुळे आणि संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. मॉन्सून पूर्व पावसामुळे शेतकरी हवालदिल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देशभरातील 103 अमृत रेल्वे स्थानकांचं उद्घाटन. महाराष्ट्राला मिळणार 15 अमृत रेल्वे स्थानकं. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला आज 1 महिना पूर्ण. मात्र महिना उलटूनही पाकिस्तानने केलेल्या नापाक कुरापतींच्या जखमा कायम. कुख्यात गुंड गजा मारणेला न्यायालयाचा दणका. गजा मारणेचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. अर्ज फेटाळल्यानं आता गजा मारणेचा मुक्काम जेलमध्येच.